नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी डिस्कस करणार आहे. पहिला प्रश्न आहे आपला, उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? एकदम आयएमपी प्रश्न आहे बघा. तर उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे होते बघा? 19वे मुख्यमंत्री होते. कितवे? 19वे. आणि 20 नंबरचे सर्वांना माहिती आहे आता कोण बनलेले आहेत? एकनाथ शिंदे हे बनलेले आहेत बघा. कोण? एकनाथ शिंदे. पुढचा प्रश्न आहे बघा आपल्या स्क्रीनवर, महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न आपण पाठ झालेलाच असेल सर्वांचा आता. आणि मित्रांनो, बघा जबरदस्त प्रश्न बघण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑन करा. आणि बघा आजच्या व्हिडिओला नक्कीच तुम्ही एक लाईक करा. आजच्या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट फक्त आपण 100 लाईक ठेवू बघा. 100 लाईक तुम्ही नक्की हमखास पूर्ण करताल. तर कोण बनलेले आहेत बघा? ऑप्शन्स क्रमांक 4 एकनाथ शिंदे. यांच्याबद्दल आपण डिटेल माहिती बघू. यांचं संपूर्ण नाव आहे बघा एकनाथ संभाजी शिंदे. यांचा मतदारसंघ विचारला तर कोपरी 5 पाखाडी. लक्षात ठेवा, कोपरी 5 पाखाडी हा त्यांचा मतदारसंघ होता. महाराष्ट्राचे बघा हे 30वे मुख्यमंत्री आहेत. कितवे? 30वे. व्यक्तीनुसार हे बघा 20 नंबरचे मुख्यमंत्री आहेत. व्यक्तीनुसार किती नंबरचे आहेत? 20 नंबरचे आहेत बघा. यांचं प्राथमिक शिक्षण ठाणे या ठिकाणामधलं जे काही किसन नगर आहे त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 23 या ठिकाणी यांचं शिक्षण झालेलं आहे. वयाच्या अवघ्या त्यांनी 20व्या वर्षी शिवसेनेच्या माध्यमामधून समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला होता. यांचं माध्यमिक शिक्षण ठाणे येथील मंगला हायस्कूल या ठिकाणी झालेलं आहे. आनंद दिघे यांनी 1984 मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केलेली आहे. आणि 1997 कधी बघा? 1997 मध्ये सेनेने ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उमेदवार. सन 2001 मध्ये ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी त्यांची निवड झाली होती. 2004 मध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख आमदार आणि जिल्हा प्रमुख म्हणून ते पहिले. 2014 मध्ये राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदी त्यांची निवड झाली होती. 2014च्या डिसेंबर महिन्यामध्ये शिवसेनेने राज्यातील भाजप प्रणित सरकारमध्ये सहभाग होण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम मंत्री या पदाची काय होती? त्यांच्याकडे जबाबदारी होती. आणि ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार आलं त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते बघा. आता आपण महाराष्ट्राबद्दल थोडी माहिती बघूयात. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले तर महाराष्ट्राची स्थापना आपल्याला सर्वांना माहिती आहे 1 मे 1960 रोजी झालेली. नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे. राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी. राजधानी सर्वांना माहिती आहे मुंबई आहे. राष्ट्रीय उद्यान कोणकोणते आहेत महाराष्ट्रामध्ये? चांदोली आहे, संजय गांधी आहे, ताडोबा सुद्धा आहे. महत्वाची धरणे बघा, उजनी धरण, पवना धरण, जायकवाडी, कोयना हे काय आहेत बघा? महत्वाचे धरणं सुद्धा आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा, मुंबई पोलीस आयुक्त कोण बनलेले आहेत? कोण? मुंबई पोलीस आयुक्त कोण बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विवेक फणसाळकर बघा मुंबई पोलीस आयुक्त बनलेले आहेत. कोण? विवेक फणसाळकर मुंबई पोलीस आयुक्त बनलेले आहेत. तर बघा संजय पांडे हे जे काय आहेत बघा ते रिटायर झालेले आहेत. त्यांच्या जागेवर विवेक फणसाळकर हे नियुक्त झालेले आहेत. पुढचा प्रश्न काय आहे बघा, कोणत्या भारतीय साहित्यकाराला मैं तो यहाँ हूँ या कवितासाठी प्रतिष्ठित 31वा जो काही सरस्वती सन्मान आहे त्या सरस्वती सन्मानाने सन्मानित केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक सी रामदश मिश्रा. कोण आहेत बघा? रामदश मिश्रा आहेत. पुढचा प्रश्न काय बघा, संयुक्त राष्ट्र संघाने नुकतेच मोब बस सेवा या सेवेला संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा पुरस्काराने सन्मानित केले. तर ही बस सेवा खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे किंवा संबंधित आहे? ही बस सेवा खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ही बघा ओडिसा राज्याशी संबंधित आहे. या ठिकाणी ओडिसा राज्य आलेलं आहे. ओडिसा राज्याची निर्मिती बघा या ठिकाणी 1 एप्रिल 1936 झालेली. राजधानी बघा भुवनेश्वर आहे. राज्यपाल कोण आहेत? गणेशीलाल आहेत. मुख्यमंत्री त्या ठिकाणी नवीन पटनायक. विधानसभेचे 147 सदस्य आहेत. लोकसभेचे बघा 21 सदस्य आहेत. राज्यसभेचे या ठिकाणी 20 सदस्य आहेत बघा. क्षेत्रफळानुसार ओडिसा हे 8व्या क्रमांकाचं राज्य आहे बघा. आणि लोकसंख्येनुसार हे बघा 11व्या क्रमांकाचं राज्य आहे. याची सीमा झारखंड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, त्याचबरोबर हिराकूड धरण सुद्धा या ठिकाणी स्थित आहे महानदीवरती बघा. राज्य फुल कोणतं? या ठिकाणी बुरांश. राज्य पक्षी हिमालयी मोनाली. राज्य प्राणी कोणता आहे? सांबरे. राज्य वृक्ष या ठिकाणी बुरांश. प्रसिद्ध नृत्य विचारलं तर ओडिसी हे बघा प्रसिद्ध नृत्य. प्रमुख नदी या ठिकाणी महानदी. हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा. प्रमुख नदी कोणती आहे? महानदी. पुढचा प्रश्न पहा, खूप महत्त्वाचा आहे. खालीलपैकी कोणतं विमानतळ आहे संस्कृत भाषेमध्ये घोषणा करणारं पहिलं विमानतळ बनलेलं आहे? व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे.
राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ. लक्षात ठेवा, लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ हे संस्कृत भाषेमध्ये घोषणा करणारं पहिलं विमानतळ बनलेलं आहे. तर बघा, संस्कृत ही भारतातील प्राचीन भाषेपैकी एक भाषा असून हे वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्यांदा संस्कृतमध्ये घोषणा करण्यात आलेले आहेत. यामुळे संस्कृत भाषेमध्ये घोषणा करणारं पहिलंच विमानतळ बनलेलं आहे. यानंतर विमानतळावर संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये घोषणा होणार असल्याबाबत व विमानतळाने इतर भाषासह संस्कृतमध्ये कोविड-19 संबंधित सर्व प्रोटोकॉल सुद्धा बनवले असल्याची वाराणसी विमानतळाच्या अधिकृत वेबसाईटने ट्विटरवरती जाहीर केलेलं आहे. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यवाहक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यवाहक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक 3 अनिल खन्ना. कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? अनिल खन्ना यांची नियुक्ती यापदी करण्यात आलेली आहे. तर बघा, अनिल खन्ना यांची नुकतीच भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे बघा. तर बघा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन किंवा भारतीय ऑलिम्पिक समिती ही ऑलिम्पिक खेळ, आशियाई खेळ आणि इतर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, खेळाडूंची निवड करण्यासाठी, या स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार संस्था आहे बघा. ही संघटना भारतीय राष्ट्रकुल क्रीडा संघटना म्हणून सुद्धा कार्य करते, जी राष्ट्रकुल खेळामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी खेळाडूची निवड करण्याचं काम करते बघा. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकताच इंडिया बूमिंग गिग आणि प्लॅटफॉर्म इकॉनॉमी नावाचा अहवाल प्रकाशित केला आहे? काय, खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकताच इंडिया बूमिंग गिग आणि प्लॅटफॉर्म इकॉनॉमी नावाचा अहवाल प्रकाशित केला आहे? तर नीती आयोगाने हा जो काही अहवाल आहे हा प्रकाशित केलेला आहे. तर नीती आयोगाने नुकतेच बघा इंडिया बूमिंग गिग आणि प्लॅटफॉर्म इकॉनॉमी नावाचा जो काही अहवाल आहे तो प्रसिद्ध केलेला आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि CEO अमिताभ कांत, विशेष सचिव डॉक्टर के राजेश्वर यांनी हा अहवाल जारी केलेला आहे. तर बघा, हा अहवाल अशा प्रकारचा पहिला अभ्यास आहे जो भारतातील गिग प्लॅटफॉर्मवर अर्थव्यवस्थेवर सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि शिफारशी सादर करतो. या अहवाल क्षेत्राचा सध्याचा आकार आणि रोजगार निर्मिती क्षमतेचा अंदाज घेण्यासाठी एक वैज्ञानिक पद्धतीचे दृष्टिकोन यावर चर्चा करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न काय बघा, नुकतेच जून 2022 मध्ये UN महासागर परिषद 2022 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? तर ही बघा ऑप्शन क्रमांक 3 लिप्सन या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. कुठं? लिप्सन या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणाची नियुक्ती CBDTचे अध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 नितीन गुप्ता. खालीलपैकी कोणाची नुकतीच CBDTचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर नितीन गुप्ता यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या ठिकाणी बघा, CBDT सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स ही आयकर विभागाची प्रशासकीय संस्था आहे आणि तिचे एक अध्यक्ष असतात आणि विशेष सचिव पदावर असलेले 6 सदस्य सुद्धा असू शकतात. नुकतीच बघा, आयकर संवर्गातील 1986 बॅचचे जे काही IRS अधिकारी नितीन गुप्ता यांची CBDTचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय MSME दिवस म्हणून साजरा केला जातो? MSME म्हणजे काय? मायक्रो स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइजेस डे. तर बघा, हा दिवस म्हणून 27 जून हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे बघा, साओ. इथं बघा, साओ जो आओ हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जाणारा एक पारंपरिक सण आहे? तर हा गोवा राज्यामध्ये साजरा केला जाणारा एक पारंपरिक सण आहे. याबद्दल थोडी माहिती बघूयात आपण. तर बघा, साओ जो आओ हा सण गोव्यामध्ये साजरा केला जाणारा पारंपरिक सण आहे. गोव्यातील लोकांनी नुकतेच जून 2022 मध्ये पारंपरिक उत्साहाने साओ जो आओ हा सण साजरा केला आहे. तर गोवा राज्याबद्दल थोडी माहिती बघूयात. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा हा पोर्तुगीजांपासून काय झाला होता? स्वतंत्र झाला होता. त्यालाच गोवा मुक्ती दिन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. याची निर्मिती बघा 30 मे 1987 झालेली. राजधानी कोणती? गोव्याची पणजी बघा. राज्यपाल आहेत PS श्रीधरन पिल्लई. मुख्यमंत्री प्रमोद सावंत. विधानसभेच्या या ठिकाणी बघा 40 जागा आहेत. लोकसभेच्या 2 जागा आहेत. राज्यसभेच्या 1 जागा आहे बघा या ठिकाणी. तर बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटं राज्य आहे
आणि लोकसंख्येच्या दृष्टीने चौथं म्हणजे 4 नंबरचं सर्वात छोटं राज्य आहे. 1 नंबरचं बघा लोकसंख्येच्या दृष्टीने सिक्कीम आहे, 2 नंबर मिझोरम आहे, 3 नंबर अरुणाचल प्रदेश आणि चौथ्या क्रमांकाचं कोणतं आहे गोवा राज्य आहे. उत्तरेला महाराष्ट्र आणि पूर्व दक्षिणेला कर्नाटक राज्य आहे आणि पश्चिमेला बघा गोव्याच्या अरबी समुद्र आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. या ठिकाणी प्रमुख नद्या कोणत्या कोणत्या आहेत? मंडोबी, जुआरी. प्रमुख लोकनृत्य बघा मांडी, झागोर, टकणी आणि खोले काय आहेत बघा प्रमुख लोकनृत्य आहेत. भारतामध्ये जे काही सिंगल यूज प्लास्टिक आहे त्यावरती केव्हापासून बंदी घालण्यात आलेली आहे? बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 जुलैपासून बघा जे काही सिंगल यूज प्लास्टिक आहे त्यावरती बंदी घालण्यात आलेली. दुसरा प्रश्न आहे बघा, नुकतेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? व्हेरी व्हेरी IMP प्रश्न आहे. तर बघा आपले जे काही उपमुख्यमंत्री आहेत ते आहेत बघा देवेंद्र फडणवीस. लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस. यांच्या अगोदर कोण होते बघा अजित पवार होते. आणि नवीन मुख्यमंत्री कोण बनलेत बघा एकनाथ शिंदे. लक्षात ठेवा एकनाथ शिंदे हे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण नाव काय आहे? तर एकनाथ संभाजी शिंदे. यांचा मतदारसंघ आपल्याला पेपरला विचारला तर बघा कोपरी 5 पाखाडी बघा. लक्षात ठेवा महाराष्ट्राचे बघा हे 30वे मुख्यमंत्री. कितवे? 30वे. आणि जर व्यक्तीनुसार विचार केला तर 20वे आहेत. याच्या अगोदरचे जे काही मुख्यमंत्री होते आपले उद्धव ठाकरे हे कितवे होते बघा 19वे मुख्यमंत्री होते. हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस हे 2019 मध्ये पदावरती होते म्हणजे ते कोणत्या पदावरती होते असा प्रश्न आला तर बघा त्यांच्याकडे पद होतं सार्वजनिक बांधकाम मंत्री. लक्षात ठेवा सार्वजनिक बांधकाम मंत्री. औरंगाबाद जिल्ह्याचं नवीन नाव काय ठेवायचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे? राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक 1 संभाजीनगर. लक्षात ठेवा उस्मानाबादचं नाव काय ठेवायचं आहे? धाराशिव. आणि दिबा पाटील हे बघा जे काही नवी मुंबई विमानतळ आहे त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे बघा. लक्षात ठेवा नवी मुंबई विमानतळाचं नाव दिबा पाटील हे ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा, नुकतेच महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्याचं नवीन नाव काय ठेवायचा प्रस्ताव मंजूर झाला? आत्ताच बघितला आपण ऑप्शन क्रमांक 2 धाराशिव. पुढचा प्रश्न आहे नुकतेच मुंबई विमानतळाला कोणतं नवीन नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ. ऑप्शन क्रमांक 1 दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणता खेळाडू 4ही ग्रँड स्लॅममध्ये 80 सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे? कोणता खेळाडू 4ही ग्रँड स्लॅममध्ये 80 सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 नोवाक जोकोविच. कोणता खेळाडू आहे? नोवाक जोकोविच खेळाडू. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्काळ निवृत्ती जाहीर केलेली? राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक 1 इयॉन मॉर्गन. लक्षात ठेवा इयॉन मॉर्गनने नुकतेच बघा काय केलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्काळ निवृत्ती जाहीर केलेली. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, U23 आशियाई कुस्ती स्पर्धा 2022 मध्ये कोणत्या खेळाडूने कांस्य पदक जिंकलं आहे? कोणत्या खेळाडूने कांस्य पदक जिंकलं आहे? तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक 1 दीपक पुनिया या खेळाडूने बघा कांस्य पदक जिंकलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? कोणता? आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस. तर 30 जूनला बघा आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा आपण महत्त्वाचे दिवस बघूयात. तर 1 जुलैला बघा राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल दिवस, त्याच्यानंतर कामगार दिवस, चार्टर्ड अकाउंटंट दिवस सुद्धा साजरा केला जातो. त्याचबरोबर GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती सुद्धा साजरी केली जाते आणि महाराष्ट्रातील कृषी दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. 2 जुलैला बघा जागतिक क्रीडा पत्रकार दिवस असतो. 3 जुलैला असतो जागतिक प्लॅस्टिक पिशवी मुक्ती दिवस. 11 जुलैला बघा जागतिक लोकसंख्या दिवस असतो. 12 जुलैला जागतिक मलाला दिवस असतो बघा. पुन्हा 17 जुलैला आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस असतो. 18 जुलैला आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस सुद्धा असतो 18 जुलैला. 20 तारखेला बघा 20 जुलैला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस सुद्धा असतो. 23 जुलैला लोकमान्य टिळक जयंती असते. पुन्हा बघा 26 जुलैला कारगिल विजय दिवस. 28 जुलैला बघा जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हेपॅटायटिस दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. आणि 29 तारखेला असतं आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. कोणता? आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प टाटा पॉवर सोलरद्वारे टिंबटिंब या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला. इंडियाज लार्जेस्ट फ्लोटिंग सोलर पॉवर प्रोजेक्ट. तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 4 केरळ राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. कुठं? केरळ या राज्यामध्ये. तर बघा आपण याविषयी थोडी माहिती बघू.
हा सौर प्रकल्प बघा 350 एकर जलसाठ्यावर पसरलेला आहे. तर आपण केरळ राज्यामधले महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बघूयात. तर पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे बघा या ठिकाणी मठीकेतन त्याच्यानंतर अनमुडी, पाम बदूम, पेरियार हे काय आहेत बघा केरळ राज्यामधले राष्ट्रीय उद्यान आहेत. महत्त्वाच्या धरणाचा विचार केला तर इडुक्की त्या ठिकाणचं महत्त्वाचं धरण आहे. त्याच्यानंतर सायलेंट व्हॅली, मालपुझा, त्यानंतर पेची, कुंडाळा हे काय आहेत बघा महत्त्वाचे धरण आहेत. केरळची राजधानी आपल्या सर्वांना माहिती आहे तिरुअनंतपुरम आहे. राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. मुख्यमंत्री कोण आहेत? पी विजयन आहे. विधानसभेचे बघा 140 सदस्य आहेत. लोकसभेचे या ठिकाणी 20 सदस्य आहेत. राज्यसभेचे 9 सदस्य आहेत. याची सीमा बघा कर्नाटक, तमिळनाडू एवढ्या राज्यांना टच होते. राज्यवृक्ष त्या ठिकाणी नारळी, राज्य प्राणी हत्ती. केरळमध्ये बघा ओणम हा प्रमुख उत्सव आहे. भारतातील बघा सर्वात जास्त साक्षर राज्य सुद्धा आहे. भारतातील पहिलं बायोमेडिकल पार्क सुद्धा केरळ राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न काय बघा, कोणत्या राज्याने विद्यार्थ्यांसाठी एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बायबॅक योजना जाहीर केलेली? तर कोणतं राज्य आहे ते? ऑप्शन्स क्रमांक 3 हिमाचल प्रदेश राज्य सरकारने ही योजना जाहीर केलेली आहे बघा. हिमाचल प्रदेश लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश. तर या ठिकाणी बघा हिमाचल प्रदेश आलेलं आहे. तर आपण थोडी माहिती बघू या योजनेविषयी. सरकारने बघा विद्यार्थ्यांनी शाळेत जमा केलेल्या जर 1 किलो प्लास्टिकच्या वस्तू दिल्या शाळेमध्ये जमा केल्या तर 75 रुपये देण्यात येणार आहे. तरुणांमध्ये बघा पर्यावरण संवर्धनाची सवय लावणे या योजनेचा काय बघा मुख्य उद्देश. महाराष्ट्र कृषी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? म्हणजे महाराष्ट्र कृषी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक 1 जुलैला हा दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न काय बघा, दरवर्षी वसंतराव नाईक जयंती केव्हा साजरी केली जात असते? दरवर्षी वसंतराव नाईक जयंती केव्हा साजरी केली जाते? तर बघा 1 जुलैला. इथं बघा 1 जुलैला साजरी केली जाते. तर या ठिकाणी बघा 1 जुलै 1913 मध्ये यांचा जन्म झाला होता वसंतराव नाईक यांचा. हे पण लक्षात ठेवा. कुठं झाला होता? यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या ठिकाणी झाला होता. आणि यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1979ला सिंगापूर या ठिकाणी झाला होता. हे पण लक्षात ठेवा. तर बघा वसंतराव फुलसिंग नाईक हे कृषी तज्ज्ञ, प्रगतशील शेतकरी, राजनीतितज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ ते राहिले होते. नाईक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या गावाजवळील गहुली या छोट्याशा खेड्यामध्ये झाला होता. वसंतराव नाईक हे महाराष्ट्रातील हरित क्रांती, पंचायत राज तसेच श्वेत क्रांती, रोजगार हमी योजनेचे जनक सुद्धा यांना म्हटलं जातं. तर नाईक यांना बघा शेतकऱ्याचा जाणता राजा, हरित योद्धा म्हणून सुद्धा संबोधलं जातं. पुढचा प्रश्न काय बघा, कोणत्या राज्य सरकारने हत्तीच्या अपघातापासून बचाव करण्यासाठी स्वयंचलित सायरन बसवण्याची योजना जाहीर केलेली आहे? तर ओडिशा राज्य सरकारने केलेली बघा. या ठिकाणी बघा ओडिशा राज्य आलेलं आहे. ओडिशा राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936 झाली. मुख्यमंत्री नवीन पटनायक, राज्यपाल कोणी गणेशी लाल, राजधानी कोणती बघा भुवनेश्वर आहे. त्या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान कोणते आहेत बघा, भितरकनिका हे राष्ट्रीय उद्यान आहे, सिमलीपाल हे राष्ट्रीय उद्यान आहे, नंदनकनन हे राष्ट्रीय उद्यान आहे. त्या ठिकाणी महत्त्वाची धरणं बघा हिराकूड, मंदिरा, काला, इंद्रावती हे काय बघा महत्त्वाचे धरणं या ठिकाणी स्थित आहेत. पुढचा प्रश्न बघा, न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांनी नुकतीच खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली उच्च न्यायालय. कोणतं आहे बघा ते? दिल्ली उच्च न्यायालय. न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांनी नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना LG सचिवालय राजनिवास येथे एका समारंभामध्ये यांना या ठिकाणी शपथ दिलेली बघा. न्यायमूर्ती शर्मा यांनी यापूर्वी तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम बघितलं होतं. दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना 31 ऑक्टोबर 1966 रोजी झालेली. सध्या उच्च न्यायालयामध्ये 45 स्थायी न्यायाधीश आणि 15 अतिरिक्त न्यायाधीशाची मंजूर संख्या आहे बघा. पुढचा, खालीलपैकी कोणाची नुकतेच आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? त्याचं राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक 4 मोहम्मद जलूद. लक्षात ठेवा मोहम्मद जलूद यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली बघा. तर बघा इंटरनॅशनल वेटलिफ्टिंग फेडरेशन ही ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग या खेळाची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे. याची स्थापना 1905 मध्ये झालेली आहे. मुख्यालय लक्षात ठेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी याचं मुख्यालय बघा. लक्षात ठेवा लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने मोहम्मद जलूद यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड सुद्धा केलेली. याचे नवीन CEO कोण बनलेले आहेत?
बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए परमेश्वरन अय्यर आहे बघा नीती आयोगाचे नवीन CEO बनलेले आहेत. त्या ठिकाणी बघा नीती आयोगाचा लॉंग फॉर्म काय होतं बघा नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, यालाच म्हणतात राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था. याची स्थापना 1 जानेवारी 2015ला झालेली आहे. याचं मुख्यालय बघा नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे आणि अध्यक्ष आहेत आपले नरेंद्र मोदी. उपाध्यक्ष आहेत सुद्धा खूप महत्वाचे, ते सुद्धा लिहून घ्या. उपाध्यक्ष कोण आहे? सुमन के बेरी. लक्षात ठेवा सुमन के बेरी. प्रश्न आहे बघा वस्तू आणि सेवा कर GST परिषदची 47वी जी काही बैठक आहे ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली? खूप महत्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा चंदीगड या ठिकाणी ती आयोजित करण्यात येणार आहे. कुठं? चंदीगड. GST लक्षात ठेवा वस्तू आणि सेवा कर. पुढचा प्रश्न आहे बघा इंडिया इंटरनॅशनल सेंटरचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? बरोबर उत्तर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक डी श्याम सरन बघा इंडिया इंटरनॅशनल सेंटरचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. तर या ठिकाणी बघा इंडिया इंटरनॅशनल सेंटर याची स्थापना 1962 मध्ये झालेली. याचं मुख्यालय बघा दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन खूप महत्वाचा आहे बघा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम आणि आंतरराष्ट्रीय टेनिस संघाने गोल्डन अचिव्हमेंट पुरस्कार 2021 हा जो काही पुरस्कार आहे या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए विजय अमृत राज. लक्षात ठेवा विजय अमृत राज यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. ते इम्पॉर्टंट पॉईंट काय आहेत पहा गोल्डन अचिव्हमेंट पुरस्कार हा प्रत्येक वर्षी इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनद्वारे प्रदान केला जातो. हे सगळं महत्त्वाचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा दूरसंचार सेवा कंपनी रिलायन्स जिओ. लक्षात ठेवा रिलायन्स जिओचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? आकाश अंबानी. ऑप्शन क्रमांक सी आकाश अंबानी हे रिलायन्स जिओचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. तर रिलायन्स जिओची स्थापना 15 फेब्रुवारी 2007ला झालेली बघा. याचं मुख्यालय मुंबईमध्ये आपल्या संस्थापक कोण आहेत बघा मुकेश अंबानी. पुढचा प्रश्न आहे बघा NIA यालाच काय म्हणतात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. याचे नवीन महासंचालक कोण बनलेले आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. स्टार मारून लगेच याला नोट्स बनवून घ्या व्हिडिओ पॉज करून. तर बघा जे काही NIA याचे महासंचालक बनलेले आहेत ऑप्शन क्रमांक ए दिनकर गुप्ता. ऑप्शन क्रमांक ए दिनकर गुप्ता याचे नवीन महासंचालक बनलेले आहेत. लक्षात ठेवा. तर या ठिकाणी बघा NIA चा लॉंग फॉर्म आहे बघा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी राष्ट्रीय तपास संस्था. याला काय म्हणायचं आपण राष्ट्रीय तपास संस्था. याची स्थापना 2009 मध्ये मुख्यालय बघायचं कुठे दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघ याचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? राईट आन्सर आहे बघा याचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? ऑप्शन क्रमांक डी मोहम्मद हसन जलूद हे याचे अध्यक्ष बनले आहेत. त्याचा लॉंग फॉर्म बघू काय आहे तर IWF म्हणजे काय इंटरनॅशनल वेट लिफ्टिंग फेडरेशन. आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघ याची स्थापना 1905ला झालेली आणि याचं मुख्यालय कुठे बघा बुडापेस्टी हंगेरी या ठिकाणी आहे. इंटेलिजन्स ब्युरो त्यालाच आपण काय म्हणतो IB चे निदेशक कोण बनले आहेत? तर बघा याचा राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी तपन कुमार डेका. लक्षात ठेवा स्टार मारून ठेवा तपन कुमार डेका याचे अध्यक्ष बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे 27वे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण बनले आहे? तर पहा हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे 27वे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत. ऑप्शन्स क्रमांक ए अमजद अहद सईद. पुढचा प्रश्न पहा रणजी ट्रॉफी एकदम IMP प्रश्न आहे डायरेक्ट पेपरमध्ये छापण्याची शक्यता आहे बघा. रणजी ट्रॉफी 2021-22 हा जो काही किताब आहे हा कोणत्या संघाने जिंकलेला आहे? तर बघा जी काय रणजी ट्रॉफी 2021-22 ची ही जी काय बघा ती ऑप्शन क्रमांक डी मध्य प्रदेश या क्रिकेट टीमने जिंकलेली. लक्षात ठेवा मध्य प्रदेश. तर बघा मध्य प्रदेशने बँगलोरचं जे काही स्टेडियम आहे M चिन्नास्वामी स्टेडियम. कोणतं? M चिन्नास्वामी स्टेडियम हा किताब त्या ग्राउंडवरती जिंकलेला आहे बघा. मध्य प्रदेशने जे काही मुंबई आहे ते मुंबईला 6 विकेटने हरवून हा किताब आपल्या नावावरती केलेला आहे बघा रणजी ट्रॉफी. तर बघा हे जे काही संस्करण होतं हे 87व संस्करण होतं. लक्षात ठेवा 87व. तर बघा 18वे G20 शिखर संमेलन 2023 हे कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे हे जम्मू काश्मीर आपल्या जम्मू काश्मीरमध्ये याचं आयोजन केलं जाणार आहे G20 शिखर संमेलनाचं. पुढचा प्रश्न बघा मिस इंडिया वर्ल्ड वाईड हा जो काही किताब आहे 2022चा हा कोणी जिंकलेला आहे?
तर राईट आन्सर याचं सगळ्यांनी नाव लक्षात ठेवा, खुशी पटेल. लक्षात ठेवा, खुशी पटेल. मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2022 हा जो काय किताब आहे हा खुशी पटेल यांनी जिंकलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, खालीलपैकी कोणाची नुकतीच मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस भरतीसाठी व्हेरी IMP प्रश्न आहे. पोलीस भरतीमध्ये डायरेक्टली हा प्रश्न विचारला जातो. तर बघा, ज्यावेळेस पोलीस भरती होईल त्यावेळेस जे पोलीस महासंचालक असतील ते आपण अपडेट करणारच आहेत. तर कोण बनलेत बघा नवीन, विवेक फणसाळकर. लक्षात ठेवा, जे काय विवेक फणसाळकर आहेत यांनी बघा जे काही संजय पांडे आहेत यांची जागा घेतलेली आहेत. आपण थोडं बघूयात. 1989 बॅचचे IPS अधिकारी विवेक फणसाळकर यांची नुकतीच मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली. त्यांनी बघा 30 जून 2022 रोजी निवृत्त झालेले जे काही संजय पांडे यांची जागा घेतली आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणी नुकतेच पोस्ट विभागाचे जे काही ई-लर्निंग पोर्टल डाक कर्मयोगी लॉन्च केला आहे. काय ई-लर्निंग पोर्टल डाक कर्मयोगी? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, अश्विनी वैष्णव यांनी हे लॉन्च केलेले आहे. बघा, पोर्टलवरती आपल्याला प्रश्न पाहायला मिळत असतात. तर बघा, डाक कर्मयोगी हे जे काही पोस्ट विभागाचं ई-लर्निंग पोर्टल आहे, तर बघा हे नुकतेच जून 2022 मध्ये जे काही भारताचे दळणवळण मंत्री आहेत अश्विनी वैष्णव यांनी काय केलेलं हे लॉन्च केलेलं आहे. हे एक पॉईंट झाला. त्यानंतर बघा, हे जे काही पोर्टल आहे मिशन कर्मयोगीच्या विजन अंतर्गत विकसित केलेले आहे. कोणतं कर्मयोगी? मिशन कर्मयोगी विजन याच्या अंतर्गत हे विकसित केलेलं आहे, ज्याची संकल्पना बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या कृतीमध्ये कार्यक्षमता आणण्यासाठी केली होती. हे पण पॉईंट लक्षात ठेवा. डाक कर्मयोगी पोर्टल सुमारे 4 लाख ग्रामीण डाक सेवक आणि विभागीय कर्मचाऱ्यांची यामध्ये क्षमता वाढणारी. हे सर्व प्रशिक्षणार्थ्यांना एक समान प्रमाणित प्रशिक्षण सामग्री ऑनलाईन किंवा मिश्रित कॅम्प्स मोडमध्ये प्रवेश करण्यामध्ये काय करणारे, सक्षम करणारी. पुढचा प्रश्न काय बघा, 2022 मध्ये भारताचे जे काही उपराष्ट्रपती आहेत यांच्या निवडणुका कधी होणार आहेत? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, 6 ऑगस्टला होणार आहेत. या ठिकाणी बघा संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य असलेले जे काही इलेक्ट्रोल कॉलेजच्या सदस्याद्वारे ही जे काही उपाध्यक्ष आहेत याची निवड केली जाते. हे पॉईंट पण लक्षात ठेवा. अलीकडेच 4ही ग्रँड स्लॅममध्ये 80 सामने जिंकणारा पहिला खेळाडू कोणता बनलेला आहे? तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक 3, नोवाक जोकोविच. लक्षात ठेवा, अलीकडेच 4ही ग्रँड स्लॅममध्ये 80 सामने जिंकणारा पहिला खेळाडू बनलेला आहे नोवाक जोकोविच. तर बघा, नोवाक जोकोविचने प्रत्येक ग्रँड स्लॅममध्ये जिंकलेल्या सामन्यांची संख्या जे काही US ओपन होतं त्यामध्ये 80 सामने जिंकलेले आहेत. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये टोटल 82, विम्बल्डनमध्ये 80 आणि रोलेंड गॅरोसमध्ये 85 सामने जिंकलेले आहेत. तर लक्षात ठेवा, 4ही ग्रँड स्लॅममध्ये 80 सामने जिंकणारा हा जो काय बघा कोण, नोवाक जोकोविच हा पहिला खेळाडू बनलेला आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. फर्नांडिस, लक्षात ठेवा, फर्नांडिस मार्कोस ज्युनियर अलीकडेच कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत? तर देश ओळखायचा आपल्याला. राईट आन्सर आहे बघा फिलिपिन्स. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2, फिलिपिन्स देशाचे बनले आहेत. तर आपण काही महत्त्वाच्या देशांचे पंतप्रधानाला एकदा रिव्हिजन मारूयात. फ्रान्सचे कोण आहेत बघा, एलिझाबेथ बोर्न. लक्षात ठेवा, एलिझाबेथ बोर्न. श्रीलंकाचे कोण आहेत बघा, रानिल विक्रमसिंघे. जपानचे आहेत बघा फुमियो किशिदा. जपानचे कोण आहेत, फुमियो किशिदा. पाकिस्तानचे आहेत बघा शहबाज शरीफ. कझाकिस्तान हा काय, इस्रोने अलीकडेच PSLV C-53 रॉकेट हे कोणत्या ठिकाणी प्रक्षेपित केलं आहे? काय PSLV, त्यालाच काय म्हणतात, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. हे जे काही रॉकेट आहे बघा हे कोणत्या ठिकाणी प्रक्षेपित केलेलं आहे? तर आंध्र प्रदेश या ठिकाणी प्रक्षेपित केलेले. कोणी, इस्रोने. इस्रो आपल्याला सर्वांना माहिती आहे बघा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे. हिलाच भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणतात. याचे संस्थापक, या संस्थेचे संस्थापक विक्रम साराभाई होते. याची स्थापना बघा 15 ऑगस्ट 1969 झालेली. मुख्यालय बेंगळुरू या ठिकाणी. आजचे अध्यक्ष आहेत एस सोमनाथ. लक्षात ठेवा, एस सोमनाथ. तर बघा, नासा म्हणजे काय, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. याची स्थापना 1 ऑक्टोबरला झालेली. संस्थापक बघा याचे प्रशासक कोण आहेत बघा, बिल नेल्सन. मुख्यालय कुठे, वॉशिंग्टन DC, युनायटेड स्टेट्स. लक्षात ठेवा मुख्यालयाचं. अलीकडेच इंडियन स्पोर्ट फॅन अवॉर्ड 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1, कार्तिकीय शर्मा. लक्षात ठेवा, कार्तिकीय शर्मा यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. नुकतेच महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर बघा, नुकतेच महाराष्ट्र विधानसभाच्या अध्यक्षपदी
राहुल नार्वेकर यांची काय झालेली नियुक्ती झालेली बघा. तर बघा राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभेचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे बघा. राहुल नार्वेकर यांना 164 मतं मिळालेली आहेत. महाराष्ट्र विधानसभेमध्ये सध्या किती बघा 287 सदस्य आहेत. मला PDF भेटून जाईल. तर बघा BSFचे विद्यमान महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 1 पंकज कुमार सिंग. कोण आहेत बघा BSFचे नवीन महासंचालक कोण आहेत? पंकज कुमार सिंग आहेत बघा. पुढचा प्रश्न बघा अलीकडेच यायर लॅपिड हे कोणत्या देशाचे 14वे प्रधानमंत्री बनले आहेत? कोण? यायर लॅपिड हे कोणत्या देशाचे 14वे प्रधानमंत्री बनले आहेत? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 1 इस्रायल या देशाचे नवीन प्रधानमंत्री बनलेले आहेत बघा. तर आपण काही महत्त्वाचे देश आहेत त्यांचे आपण प्रधानमंत्रीला एकदा रिव्हिजन मारू. फ्रान्सचे बघा एलिझाबेथ बोर्न आहेत फ्रान्सचे. श्रीलंकाचे आहेत रानिल विक्रमसिंघे. जपानचे आहेत बघा फुमियो किशिदा. पाकिस्तानचे आहेत बघा शहबाज शरीफ. कझाकिस्तानचे कोण आहेत बघा अलिहान स्माइलोव हे कोण आहेत कझाकिस्तानचे आहेत बघा. त्याच्यानंतर आहे युकेचे आहेत बघा बोरिस जॉन्सन. नेपाळचे आहेत बघा शेर बहादूर देवबा. ऑस्ट्रेलिया देशाचे आहेत बघा अँथोनी अल्बानीज. रशियाचे आहेत बघा मिखाईल मिष्टी. युक्रेन देशाचे आहेत बघा स्निमहल देनिज आणि अफगाणिस्तानचे आहेत हसन अद. पुढचा प्रश्न पहा अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये भगवान परशुरामची 51 फूट उंचीची मूर्ती बसवण्यात आली आहे? 51 फूट उंचीची मूर्ती बसवण्यात आली आहे. तर अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये बघा ही बसवण्यात आलेली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या नावाची केंद्रीयुक्त वेतन प्रणाली चालू केली आहे? भारतीय तटरक्षक दलाने त्यालाच इंडियन कोस्ट गार्ड म्हणतात. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 4 PADMA या ही जी काय बघा ही प्रणाली चालू केली आहे. पुढचा प्रश्न बघा 2022च्या अहवालानुसार भारतामधील सर्वात महागडं शहर कोणतं आहे? तर कोणतं आहे बघा मुंबई हे शहर सर्वात महागडं शहर बनलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे भारतीय ऑलिम्पिक संघटना काय बघा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे प्रमुख प्रायोजक कंपनी कोणती बनलेली आहे? तर राईट आन्सर यायचं ऑप्शन क्रमांक 1 अदानी स्पोर्ट लाईन्स. लक्षात ठेवा अदानी स्पोर्ट लाईन्स भारतीय ऑलिम्पिक संघटनेची बघा प्रमुख प्रायोजक कंपनी बनली आहे. अलीकडे कोणत्या देशाने ब्रिक्स गटाचा सदस्य होण्यासाठी अर्ज केला आहे? ब्रिक्स गटाचा सदस्य होण्यासाठी अर्ज केला आहे. तर इराण या देशाने बघा अर्ज केलेले आहे. कोणत्या? इराण या देशाने अर्ज केला आहे. तर बघा याच्यामध्ये ब्रिक्स यामध्ये 4 देश होते. कोणकोणते होते बघा ब्राझील, रशिया, भारत आणि चीन. 2010 मध्ये ब्रिक्समध्ये 5वा देश सामील झाला दक्षिण आफ्रिका. याचं मुख्यालय कुठे बघा चायनीज या ठिकाणी. 13वे ब्रिक्स जे काही समिट होतं ते भारतामध्ये आयोजित करण्यात आलं होतं आणि 14वा ब्रिक्स समिट हे चीनमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. भारतामध्ये बघा 3 वेळेस जे काही समिट आहे ते झालेले 2012 मध्ये, 16 मध्ये आणि 21 मध्ये. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा 2022 मध्ये आयोजित 11व्या जागतिक शहरी मंचाचं ठिकाण कोणतं आहे? तर कोणतं ठिकाणी बघा पोलंड हे ठिकाण आहे. लक्षात ठेवा पोलंड. नुकतेच नासाने चंद्रावर कोणतं मिशन पाठवलं आहे? तर चंद्रावर बघा कोणतं बघा कॅपस्टोन. लक्षात ठेवा कॅपस्टोन हे मिशन पाठवलेले बघा नासाने. कोणतं? कॅपस्टोन. पुढचा प्रश्न डबल झालेला आपल्याकडे बघा इस्रायलचे 14वे प्रधानमंत्री कोण बनलेले आहेत? इस्रायलचे 14वे प्रधानमंत्री कोण बनले आहेत? आत्ताच बघितलं आपण ऑप्शन क्रमांक सी एअर लैपेड. लक्षात ठेवा एअर लैपेड हे इस्रायलचे 14वे प्रधानमंत्री बनलेले आहेत. तर या ठिकाणी बघा एअर लैपेड इस्रायलचे 14वे प्रधानमंत्री बनलेले आहेत. यांनी बघा नाफ्ताली बेनेट यांचं स्थान घेतलेलं आहे. इस्रायल हा बघा आशिया खंडामधला एक देश आहे बघा. इस्रायलची राजधानी जेरुसलेम आहे. इस्रायलची जी काही करन्सी बघा इस्रायली शकेल. लक्षात ठेवा इस्रायली शकेल. इस्रायलचे राष्ट्रपती कोण आहेत? इसाक हर्जोग. इस्रायलच्या संसदेचं नाव आहे बघा नेसेट. इस्रायलची सर्वात लांब नदी कोणती बघा जॉर्डन नदी. कोणती? जॉर्डन नदी. नाटो शिखर संमेलन कोणतं? नाटो शिखर संमेलन 2022 याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? तर राईट आन्सर आहे बघा नाटोचं जे काय आयोजन आहे ते ऑप्शन क्रमांक बी मेड्रिड स्पेन या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. लक्षात ठेवा स्पेन. तर नाटो म्हणजे काय? नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. उत्तरी अटलांटिक संघटना याची स्थापना बघा 4 एप्रिल 1949 झालेली. मुख्यालयाचं बघा ब्रुसेल्स या ठिकाणी. पुढचा प्रश्न पहा अमेरिका सुप्रीम कोर्टची जी काही पहिली अश्वेत महिला जज म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी
केतनजी ब्राऊन जॅक्सन लक्षात ठेवा, यांची अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टमध्ये पहिली अश्वेत महिला म्हणून जज म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढचा प्रश्न बघा, 36वे राष्ट्रीय खेळ 2022 काय बघा, 36वे राष्ट्रीय खेळ 2022चं आयोजन कोणतं राज्य सरकार करणार आहे? तर गुजरात राज्य सरकार करणार आहे. ऑप्शन क्रमांक बी गुजरात. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने 11,000 मेगावॅट हरित ऊर्जा निर्मितीसाठी अदानी समूहासोबत सामंजस्य करार केला आहे? बरोबर उत्तर बघा ऑप्शन्स क्रमांक 1 आपल्या महाराष्ट्र राज्याने बघा यामध्ये करार केला आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्याने करार केला आहे. ते पुढील 5 वर्षामध्ये 11,000 मेगावॅट ग्रीन पॉवर निर्माण करणारे यामध्ये 60,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आणि 30,000 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याची जी काही स्थापना आहे 1 मे 1960ला झालेली. मुख्यमंत्री बनलेत बघा एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी, राजधानी कोणती मुंबई, राष्ट्रीय उद्यान पहा कोणकोणते आहेत, चांदोली आहे, त्यानंतर संजय गांधी, ताडोबा, महत्वाची धरणे उजनी, पवना, जायकवाडी हे काय आहेत बघा महत्वाची धरणं आहेत. पुढचा प्रश्न पहा, जगन्ना अम्मा ओदी योजनेअंतर्गत कोणतं राज्य सरकारने 6,695 कोटी रुपये जारी केले आहेत? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 4 आंध्र प्रदेश. ज्यावेळेस बघा जगन्ना किंवा जगनमोहन असं नाव येतील बघा त्यावेळेस ते आंध्र प्रदेशचं महत्त्वाच्या योजना असतात. लक्षात ठेवा आंध्र प्रदेश. तर बघा मातांना त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी योजना चालू केलेली अम्मा ओदी योजना. जे काही शाळेमध्ये जाणारे मुलं आहेत बघा, जे काही मुलाच्या आईला शैक्षणिक खर्चासाठी दरवर्षी 15,000 रुपये प्रदान करणार या योजनेअंतर्गत. त्यापैकी बघा 2,000 रुपये शाळाची देखभाल निधी आणि शौचालयाचा देखभाल निधीसाठी याचा वापर होणार आहे. तर या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान कोणकोणते आहेत बघा, व्यंकटेश्वरा, त्याच्यानंतर पापीकोंडा, राजीव गांधी. या ठिकाणी महत्त्वाची धरणं बघा सोमशिला, त्याच्यानंतर श्रीशैलम, नागार्जुन सागर हे महत्त्वाची धरणं आहेत बघा या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या राज्याने आपल्या बजेटमध्ये घरांना 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केलेली? किती युनिट? 300 युनिट. तर लक्षात ठेवा पंजाब राज्य सरकारने ही घोषणा केलेली आहे. तर या ठिकाणी बघा पंजाब राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966ला झालेली. मुख्यमंत्री बघा भगवंत मान, राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित, राजधानी बघा चंदीगड, महत्वाची धरण कोणतं आहे या ठिकाणी भाकरा नांगल. पुढचा प्रश्न बघा, SBIचा स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? SBIचा स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1 जुलैला बघा SBIचा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे. 1 जुलैला बघा अजून कोणकोणते दिवस साजरे केले जातात? राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल दिवस, त्याच्यानंतर कामगार दिवस सुद्धा असतो, CA दिवस सुद्धा असतो, GST दिवस असतो, त्याचबरोबर वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस हा सुद्धा साजरा केला जातो 1 जुलैला. SBIचा स्थापना दिवस सुद्धा असतो. 2 जुलैला बघा जागतिक क्रीडा पत्रकार दिवस असतो. 3 जुलैला बघा जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्ती दिवस. 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस असतो. 12 जुलैला जागतिक मलाला दिवस. 17 जुलैला आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस. 18 जुलैला आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस असतो. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे स्मृती दिन सुद्धा असतो. 20 जुलैला बघा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस असतो. त्याचबरोबर लोकमान्य टिळक जयंती सुद्धा साजरी केली जाते. 26 जुलैला कारगिल विजय दिवस असतो पहा. 28 जुलैला जागतिक निसर्ग संवर्धन दिवस, त्याचबरोबर जागतिक हेपेटायटिस दिवस असतो. 29 जुलैला बघा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस असतो. कोणता? आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता देश हा रिम ऑफ द पॅसिफिक सागरी लष्करी सरावाचं नेतृत्व करतो? तर कोणता देश आहे बघा, अमेरिका हा देश या ठिकाणी नेतृत्व करत असतो. कोणता? अमेरिका. हे जे काही ऑपरेशन आहे याच्यामध्ये 26 राष्ट्रांचा सहभाग अपेक्षित आहे. चीन सोबत जो काही सागरी तणाव वाढत असताना मुक्त इंडो पॅसिफिक प्रदेशाला प्रोत्साहन देण्याचं याचं काय बघा मुख्य उद्दिष्ट आहे. मिस इंडिया वर्ल्ड 2022 हा जो काही किताब आहे हा कोणी जिंकलेला आहे? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी सिनी सदानंद शेट्टी, कर्नाटकचे आहेत बघा. इनी बघा हा जिंकलेला आहे मिस इंडिया वर्ल्ड 2022चा किताब. लक्षात ठेवा. आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. आणि बघा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण 90 लाईक ठेवू. बघा फक्त 90 लाईक तुम्ही आत्ताच्या आत्ता कंप्लीट करताल असा पूर्ण विश्वास आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. तर बघा याबद्दल थोडी आपण माहिती बघूयात. कर्नाटकची 21 वर्षे सिनी सदानंद शेट्टीने मिस इंडिया 2022चा किताब आपला नावावरती केलेला आहे. जी काही राजस्थानची रुबल शेखावत आहे
ती फेमिना मिस इंडिया 2022ची फर्स्ट रनअप राहिली आहे. फर्स्ट रनअप राहिली आहे. याचं आयोजन स्थळ कुठं होतं बघा, मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी याचं आयोजन होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा पॉईंट आहे बघा, मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2022. लक्षात ठेवा, मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2022 हा किताब खालीलपैकी कोणी जिंकला आहे? तर खुशी पटेलने जिंकलेला आहे. लक्षात ठेवा, खुशी पटेल. त्याच्यानंतर मिस वर्ल्ड 2021चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर करोलिना बिलावस्का. लक्षात ठेवा, करोलिना बिलावस्काने ही पोलंडची बघा हिने हा किताब जिंकलेला आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, मिसेस इंडिया गॅलेक्सी 2021चा किताब खालीलपैकी कोणी जिंकलेला आहे? राईट आन्सर आहे बघा, निकिता सोकल. कोणी जिंकलेलं आहे बघा, निकिता सोकलने जिंकलेला आहे. त्याच्यानंतर आहे बघा, मिसेस वर्ल्ड 2022 किताब हा कोणी जिंकला आहे? तर शायलिन फोर्ड. कोणी जिंकलेलं आहे बघा, शायलिन फोर्डने मिसेस वर्ल्ड 2022चा किताब आपल्या नावावरती केलेला आहे. त्यानंतर आहे बघा, मिस युनिव्हर्स 2021चा किताब कोणी जिंकला आहे? तर हरनाथ संधूने जिंकलेला आहे. कोणी? हरनाथ संधू. सरकारी बसमध्ये जे काही सरकारी एसटी असतात त्यामध्ये महिलांना तिकिटावरती 50% म्हणजे 50% ऑफ सूट देण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये नारिको नमन, काय बघा, नारिको नमन योजना चालू केलेली? बरोबर उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक डी, हिमाचल प्रदेश राज्य सरकारने. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जे काही सरकारी एसटी आहेत ते एसटीमध्ये 50% सूट देण्यासाठी नारिको नमन योजना चालू केलेली, हे सुद्धा लक्षात ठेवा. ते हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशची निर्मिती 25 जानेवारी 1971ला झालेली. राजधानी कोणती बघा, शिमला आहे. राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय. मुख्यमंत्री बघा जयराम ठाकूर. लोकसभेचे 4 सदस्य आहेत. विधानसभेचे किती? 68 सदस्य आहेत. या ठिकाणी राज्यसभेचे बघा 3 सदस्य आहेत. याची सीमा जम्मू काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंडला टच होते. यामध्ये प्रमुख नदी बघा, चिनाब, रावी, बियास, सतलज, यमुना, हे काय आहेत बघा प्रमुख नद्या आहेत. या ठिकाणी प्रमुख भाषा कोणती आहे? हिंदी ही प्रमुख भाषा आहे. अटल बोगदा हा जगातील सर्वात मोठा महामार्ग बोगदा आहे. याची लांबी पण लक्षात ठेवा 9.2 किलोमीटर आहे. किती? 9.2 किलोमीटर इतकी आहे. फॉर्म्युला 1 ब्रिटिश ग्रँड पिक्स 2022 बघा, फॉर्म्युला 1 ब्रिटिश ग्रँड पिक्स 2022 हा किताब कोणी जिंकला आहे? तर हा जो काही किताब आहे बघा, हा ऑप्शन क्रमांक सी, कार्लोस सैज यांनी जिंकलेला बघा. हे स्पेन देशाचे, या ठिकाणी बघू शकता हा किताब. आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक बॅग मुक्ती दिवस 2022 केव्हा साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक बॅग मुक्ती दिवस 2022 केव्हा साजरा केला जातो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक बी, 3 जुलै. लक्षात ठेवा, 3 जुलैला हा दिवस साजरा केला जातो. तर जुलै महिन्यातील आपण काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याला एकदा रिव्हिजन मारू. 1 जुलैला बघा राष्ट्रीय डॉक्टर दिवस असतो. त्याच्यानंतर राष्ट्रीय टपाल दिवस सुद्धा असतो. कामगार दिवस सुद्धा असतो बघा. CA डे दिवस सुद्धा असतो. GST दिवस असतो. त्यानंतर वसंतराव नाईक जयंती असते. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस सुद्धा साजरा केला जातो. SBIचा स्थापना दिवस सुद्धा असतो. त्यानंतर बघा 2 जुलै. 2 जुलैला बघा जागतिक क्रीडा पत्रकार दिवस असतो. 3 जुलैला असतो जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्ती दिवस. 11 जुलैला असतो जागतिक लोकसंख्या दिवस. 12 जुलैला असतो बघा जागतिक मलाला दिवस. 17 जुलैला असतो आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस असतो. 18 जुलैला असतो आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस. अण्णाभाऊ साठेचा स्मृती दिवस सुद्धा 18 तारखेला असतो बघा. 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस असतो बघा. त्याचबरोबर लोकमान्य टिळक यांची जयंती सुद्धा साजरी केली जाते. 26 जुलैला कारगिल विजय दिवस असतो. 28 जुलैला निसर्ग संवर्धन दिवस असतो. त्याचप्रकारे जागतिक हेपेटायटिस दिवस सुद्धा साजरा केला जातो. 29 जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस सुद्धा साजरा केला जातो. राष्ट्रीय ताप विद्युत निगम, त्याला आपण म्हणतो NTPC, याने भारताची सर्वात मोठी तरंगती सौर ऊर्जा योजना कोणत्या ठिकाणी चालू केलेली? तर राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक डी, रामगुंडम, तेलंगणा या ठिकाणी ही योजना चालू झालेली आहे. लक्षात ठेवा, रामगुंडम, तेलंगणा या ठिकाणी ही योजना चालू झाली आहे. पुढचा प्रश्न पहा, ब्रिटनच्या संसदेने कोणत्या भारतीय महिलाला आयुर्वेद रत्न पुरस्कार 2022ने सन्मानित केला आहे? कोणतं? आयुर्वेद रत्न पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित केला आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, तनुजा नेसारी. लक्षात ठेवा, तनुजा नेसारीला सन्मानित केला आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म फॅनकोड, ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म एक फॅनकोड याचे नवीन ब्रँड अँबॅसिडर कोण बनलेले आहेत? तर रवी शास्त्री. ऑप्शन क्रमांक बी, रवी शास्त्री बघा याचे ब्रँड अँबॅसिडर बनलेले आहेत बघा. 8 नंबरचा प्रश्न बघा, अलीकडे 2022 वर्षासाठी फ्रूट ऑफ द इयर म्हणून कोणतं फळ निवडलं आहे? फ्रूट ऑफ द इयर म्हणून
कोणतं फळ निवडलं आहे? तर ऑप्शन क्रमांक ए ब्लॅकबेरी. कोणतं फळ आहे? ब्लॅकबेरी. 2022 वर्षासाठी. टरबूज बघा 2021 या वर्षासाठी होतं टरबूज. त्याच्यानंतर आहे बघा मर्दारीन हे 2020 वर्षासाठी होतं आणि 2019 मध्ये कोणतं होतं? तर पपई होतं. लक्षात ठेवा पपई. तर बघा 1 जुलैला आंतरराष्ट्रीय फळ दिवस असतो. 2007 मध्ये पहिल्यांदा हे जाहीर केलं होतं बघा. याचा उद्देश काय? कुटुंब मित्रासह सहानुभूती आणि आनंदाने फळे सामायिक करणे. पुढचा प्रश्न आहे बघा, जागतिक बँकेने भारताचं आरोग्य क्षेत्र मजबूत करण्यासाठी किती रक्कम जारी केली आहे? आरोग्य क्षेत्र जे काही मजबूत करण्यासाठी. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी. तर बघा $1 अब्ज इतकी काय केलेली बघा, ही जी काय रक्कम आहे ती जाहीर केलेली. या ठिकाणी बघा वर्ल्ड बँक, यालाच आपण काय म्हणतो जागतिक बँक, याची स्थापना 1944 मध्ये झालेली. मुख्यालय बघा वॉशिंग्टन DC या ठिकाणी. याचे अध्यक्ष डेव्हिड मालापास. MD आणि CFO कोण आहेत? आशुतोला कांत आहे बघा. लक्षात ठेवा आशुला कांत, आशुतोला नाही आशुला कांत. मुख्य अर्थशास्त्रज्ञ कोण आहे त्याचे? कार्मन रेनहार्ट आहेत. आणि सदस्य देश आहे त्याचे एकूण 189 सदस्य देश आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, जे काही के वेणुगोपाल आहेत यांची 3 महिन्यांसाठी कोणत्या पदासाठी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे? कोणत्या पदासाठी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए भारताचे अटॉर्नी जनरल. लक्षात ठेवा के वेणुगोपाल यांची 3 महिन्यांसाठी पुन्हा भारताचे अटॉर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर भारताचे पहिले अटॉर्नी जनरल कोण होते? तर मोतीलाल सेठलवाड होते. लक्षात ठेवा. पंतप्रधानाचे प्रधान सचिव कोण आहेत? डॉक्टर PK मिश्रा आहेत. राष्ट्रीय सल्लागार कोण आहेत बघा? अजित डोभाल. पंतप्रधानांचे सल्लागार आहेत अमित खरे आणि तरुण कपूर. त्याचबरोबर बघा जी काही CAG कॅग ही जी काही पदे याचे प्रमुख कोण आहेत? गिरीशचंद्र मुर्मू. CBSE जे काही अध्यक्ष आहेत ते आता नियुक्त झाल्या निधी छिब्बर. त्याच्यानंतर SEBीचे अध्यक्ष कोण आहेत? माधवी पुरी बुच. त्याच्यानंतर बघा रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत? VK त्रिपाठी. इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? इस्रोचे प्रमुख आहेत बघा S सोमनाथ. यांच्या अगोदर कोण होती? कमेंट बॉक्समध्ये सांगा. DRDOचे बघा G सतीश रेड्डी. सध्याचे आर्मी चीफ कोण आहेत बघा? मनोज पांडे. आर्मीचे उपप्रमुख कोण आहेत बघा? BS राजू. आर्मीचे उपप्रमुख कोण आहेत? BS राजू. UPSCचे अध्यक्ष आहेत मनोज सोनी. मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार. हे कितवे आहेत सांगा. यांच्या अगोदर कोण होतं हे पण सांगा. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर सुमन बेरीत. लक्षात ठेवा. नीती आयोगाचे नवीन CEO कोण बनले? तर परमेश्वरन अय्यर बनलेले आहेत. CBDTचे अध्यक्ष कोण आहे? नितीन गुप्ता आहेत बघा. BSCचे अध्यक्ष SS मुंद्रा आहेत. पुढचा प्रश्न काय बघा, भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान जी काही 9वी आर्मी स्टाफ चर्चा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक डी उत्तराखंड या ठिकाणी ही आयोजित करण्यात येणार आहे. लक्षात ठेवा उत्तराखंड या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तर या ठिकाणी बघा उत्तराखंड राज्य आलेलं आहे. उत्तराखंडची राजधानी कोणती बघा? देहरादून आहे. याची स्थापना 9 नोव्हेंबर सन 2000 ला झालेली आहे. उत्तराखंड राज्याची स्थापना. मुख्यमंत्री बघा पुष्कर सिंग धामी. राज्यपाल आहेत गुरमीत सिंग. राष्ट्रीय उद्यान आहे जिम कार्बेट राजाजी राष्ट्रीय उद्यान. हे सुद्धा कुठे बघा उत्तराखंडमध्ये. त्याचबरोबर पहिलं वन उपचार केंद्र हे उत्तराखंडमध्ये स्थापन झालेलं आहे. पहिलं जैवविविधता उद्यान सुद्धा उत्तराखंडमध्ये आणि पहिला लायकेन पार्क सुद्धा उत्तराखंडमध्ये. पुढचा प्रश्न बघा, प्रत्येक वर्षी 4 जुलैला कोणता देश आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करतो? तर प्रत्येक वर्षी बघा 4 जुलैला अमेरिका आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करतो. 4 जुलै 1776 ला अमेरिकेला काय भेटलं होतं? स्वातंत्र्य भेटलं होतं. लक्षात ठेवा ब्रिटिशांपासून. पुढचा प्रश्न काय बघा, 4 जुलैला कोणी गुजरातमधील गांधीनगरमध्ये डिजिटल भारत सप्ताह 2022चं उद्घाटन केलं? तर नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. लक्षात ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर मोहन वाणी हे बघा राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्राचे नवीन निर्देशक म्हणून नियुक्त झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, कोणत्या सुरक्षा बलाने मादक जे काही नशिली पदार्थ असतात त्याची तस्करी थांबवण्यासाठी ऑपरेशन नार्कोस सुरू केला आहे? ऑपरेशन नार्कोस सुरू केला आहे. राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक सी रेल्वे सुरक्षा बल सेवा. त्यालाच काय म्हणतात बघा REPFS यांनी हे काय केलेलं आहे? ऑपरेशन नार्कोस सुरू केलेलं आहे. तर बघा या ठिकाणी काय होणार आहे, जे काही रेल्वेमधून तस्करी आहे ती थांबण्यास मदत होणार आहे. त्या ठिकाणी बघा RPFS यालाच म्हणतात रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स.
याचे महासंचालक कोण आहेत बघा, संजय चंदर. रेल्वे मंत्री कोण आहेत, अश्विनी वैष्णव. हे दोन्ही पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. उद्योग आणि आंतरिक व्यापार संवर्धन विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या राज्य स्टार्टअप रँकिंग 2021 मध्ये सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणारे राज्य कोणते आहेत? तर ऑप्शन क्रमांक डी गुजरात, कर्नाटक, मेघालय हे तिन्ही राज्य बघा कसे आहेत बघा, जबरदस्त प्रदर्शन करणारे राज्य ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा बघा, बॅडमिंटन टुर्नामेंट मलेशिया ओपन 2022 मध्ये पुरुष एकेरीचा किताब खालीलपैकी कोणी जिंकलेला आहे? पुरुष एकेरीचा किताब खालीलपैकी कोणी जिंकलेला आहे? तर बघा व्हिक्टर एक्स लेसन हे डेन्मार्कचा खेळाडू आहे, यांनी हा किताब जिंकलेला बघा मलेशिया ओपन 2022. पुढचा प्रश्न आहे बघा, गेमिंग प्लॅटफॉर्म pokerbazi.com नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण बनलेले आहेत? तर लक्षात ठेवा, जे काही शाहिद कपूर आहे, शाहिद कपूर बघा pokerbazi.com नवीन ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, इयान सुधीर यांचं नुकतंच निधन झालं, तर ते कोण होते? तर इयान सुधीर बघा यांचं निधन झालं, ते भारताचे पूर्व गोलकीपर होते. लक्षात ठेवा, गोलकीपर. पुढचा प्रश्न आहे बघा, पीटर ब्रूक यांचं नुकतंच वयाच्या 97 वर्षी निधन झालं, तर ते कोण होते? तर पीटर ब्रूक हे नुकतेच यांचं वयाच्या 97 वर्षी निधन झालं, तर ते बघा दिग्दर्शक होते. कोण होते? दिग्दर्शक होते. लक्षात ठेवा, दिग्दर्शक. सध्या चर्चेत असलेली पारुल चौधरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर धावणे या खेळाशी संबंधित. लक्षात ठेवा, धावणे. पुढचा प्रश्न काय पहा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये अल्लुरी सीताराम राजू यांच्या 30 फूट उंचीचे जे काही कांस्य पुतळा आहे त्याचं अनावरण केलं आहे? राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक आहे आंध्र प्रदेश या ठिकाणी त्यांनी अनावरण केलं आहे. तर विषय या ठिकाणी बघा आंध्र प्रदेश राज्याचा चालू आहे. भाषावर म्हणजे भाषिक तत्वावर निर्माण झालेलं देशातील पहिलं राज्य बघा. याची निर्मिती 2 ऑक्टोबर 1953 झालेली. राजधानी हैदराबाद आहे. प्रस्तावित राजधानी कोणती? अमरावती आहे. राज्यपाल कोण आहेत बघा? विश्वभूषण हरिश्चंद्रन. मुख्यमंत्री आहेत वाय.एस. जगनमोहन रेड्डी. लक्षात ठेवा, वाय.एस. जगनमोहन रेड्डी. विधानसभेच्या बघा या ठिकाणी 176 जागा आहेत. विधान परिषदेच्या बघा 58 आहेत. राज्यसभेच्या 11 आहेत. लोकसभेच्या 25 आहेत. समुद्र किनाऱ्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य बघा आंध्र प्रदेश. यामध्ये पहिला क्रमांक गुजरातचा लागतो. गुजरातला किती आहे? 1600 किलोमीटर. 16,000 नाही 1600 किलोमीटर आहे बघा. प्रमुख नद्या या ठिकाणी बघा गोदावरी आणि कृष्णा नद्या आहेत प्रमुख. राज्य प्राणी या ठिकाणी चिंकारा आहे. राज्य पक्षी आहे नीलकंठ. त्या ठिकाणी बघा रक्षाबंधन कार्यक्रम सुद्धा चालू झाला होता. राज्य फुल बघा या ठिकाणी कुमुद आहे. राज्य वृक्ष या ठिकाणी लिंबू आहे बघा. आणि प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता या ठिकाणी? कुचिपुडी. पुढचा प्रश्न काय बघा, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी टी राजाकुमार यांची याच्यापदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची? टी राजाकुमार. तर मनी लॉन्ड्रिंग त्याच्यानंतर दहशतवाद आणि प्रसार वित्त पुरवठा रोखण्यासाठी आणि त्याचा सामना करण्यासाठी 1989 मध्ये ग्रुप 7 द्वारे स्थापन केलेली एक आंतर सरकारी काही संस्था आहे बघा. लक्षात ठेवा, याची स्थापना झाली होती 1989 मध्ये. लक्षात ठेवा. आणि मुख्यालय कुठे? पॅरिस फ्रान्स या ठिकाणी स्थित आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय सहकार दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी जुलै पहिला शनिवार. जुलैचा पहिला शनिवारी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस साजरा केला जातो. याचं उद्दिष्ट काय बघा? आंतरराष्ट्रीय एकता, आर्थिक कार्यक्षमता, समानता आणि जागतिक शांततेच्या यश आणि आदर्शांना प्रोत्साहन करणे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. तर आपण जुलै महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस आहे त्याला रिव्हिजन मारू. 1 जुलैला बघा राष्ट्रीय डॉक्टर दिवस असतो, राष्ट्रीय टपाल दिवस असतो, त्याच्यानंतर कामगार दिवस असतो, सीए दिवस असतो, जीएसटी दिवस सुद्धा असतो. वसंतराव नाईक यांची जयंती सुद्धा 1 जुलैला असते. महाराष्ट्र कृषी दिवस सुद्धा असतो आणि एसबीआयचा स्थापना दिवस सुद्धा या दिवशी साजरा केला जातो. 2 जुलैला बघा जागतिक क्रीडा पत्रकार दिवस असतो. 3 जुलैला जागतिक प्लॅस्टिक पिशवी मुक्त दिवस असतो. 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस असतो. 12 जुलैला बघा जागतिक मलाला दिवस असतो. 17 जुलैला आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस सुद्धा साजरा केला जातो. 18 जुलैला आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस, त्याचबरोबर अण्णा भाऊ साठे स्मृती दिवस सुद्धा या ठिकाणी असतो. पुढचा प्रश्न आहे बघा, व्यवसाय करणाऱ्या सुलभतेमध्ये कोणते राज्य व्यवसाय सुधारणा कृती योजना 2020 क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावर किंवा अव्वल स्थानी राहिलेलं आहे? तर आंध्र प्रदेश राज्य. आंध्र प्रदेशबद्दल आपण माहिती आत्ताच्या प्रश्नामध्येच बघितली. यामध्ये
पहिल्या क्रमांकावरती आंध्र प्रदेश आहे, दुसऱ्या क्रमांकावरती बघा गुजरात आहे, तिसऱ्या क्रमांकावरती हरियाणा, चौथ्या क्रमांकावरती बघा कर्नाटक आहे, पंजाब हे 5व्या क्रमांकावर, तेलंगणा 6व्या आणि तामिळनाडू हे 7व्या क्रमांकावरती. UN हॅबिटॅट रिपोर्ट 2022 नुसार भारताची शहरी लोकसंख्या कोणत्या साली 675 दशलक्ष होणार आहे? तर 2035 मध्ये होणार आहे. ऑप्शन्स क्रमांक बी 2035 मध्ये बघा ही इतकी होणार आहे. पुढचा प्रश्न आहे 2022 मध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळाचं यजमानपदे कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी गुजरात राज्यामध्ये. यावर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान गुजरातच्या विविध शहरांमध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न आहे कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने एका षटकात 35 धावाचा विश्वविक्रम केला आहे? तर ऑप्शन क्रमांक ए जसप्रीत बुमराहने केलेला आहे. बघा एका षटकामध्ये 35 धावांचा विश्वविक्रम कोणी केलेला आहे? जसप्रीत बुमराहने केलेला आहे. बघा तर QS सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शहरे रँकिंग 2023 नुसार भारतातील कोणतं शहर अव्वल ठरलं आहे? तर मुंबई शहर. मुंबई बघा याच्यामध्ये 103 नंबरच्या स्थानावर राहिलेलं आहे. त्याच्यानंतर बँगलोर हे बघा 114व्या स्थानी राहिलेलं आहे. किती? 114व्या स्थानी. त्याच्यानंतर चेन्नई बघा 125व्या स्थानावर आहे आणि दिल्ली हे 129व्या स्थानावर आहे. यामध्ये पहिल्या स्थानावर कोणतं आहे? लंडन हे शहर आहे बघा UK मधलं कोणतं? लंडन. हे पण लक्षात ठेवा. आणि मित्रांनो आता याचं प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. मिस इंडिया 2022 जे काय मिस इंडिया वर्ल्ड 2022चा जो काही किताब आहे खालीलपैकी कोणी जिंकलेला आहे याचं उत्तर अवश्य कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. ज्यांना कोणा PDF लागत असेल त्यांनी आपल्या नंबरवर मेसेज करा 82 75 55 82 83 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. यावर मेसेज करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला फोनपेला 30 रुपये पाठवायचे. तुम्हाला सगळं करंट अफेअरचे PDF मिळून जातील.